आपण बघत आहात AKP न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक पोलीस आयुक्तालयातील मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करीत दुचाकीहून पाठीमागून येत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून ती स्वच्छदारे वितळवून लगड विकणाऱ्या 2 अल्पवयींना मसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून 2,64,000ची सोन्याची लगड जप्त केली। 4 गुन्हे उघडकीस आले आहे। मिळालेल्या पैशातून स्पोर्ट्स बाईक, महागडे मोबाईल आणि मौज मजा केल्याची कबुली संशयितांनी दिली। पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की 2 संशयितांना सोन्याची लगड विक्री करण्याकरिता येणार आहे। पथकाने दिंडोरी रोड परिसरात त्यांना ताब्यात घेतले। दोघांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलून चौकशीत मखमलाबादला 4 सोनसाखळ्या चोरल्याचे त्यांनी सांगितले। संशयित दोघे लुटलेली सोनसाखळी वितळवून त्याची लगड बनवत व ती विक्री करत होते। दोघांनी सोने वितळवण्याचा साचा विकत घेतला होता। सोने विक्री करून मिळालेल्या पैशात स्पोर्ट्स बाईक, महागडे मोबाईल आणि मौज मजा करत होते। संशयिताकडून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफाची चौकशी सुरू केली आहे। मसरूळ पोलीस स्टेशनला एक 52/24 घरातून सोने चोरीचा गुन्हा दाखल होता। तो चोरीचा गुन्हा घरातल्याच एका विधी संघर्षित बालकाने केल्याचं निष्पन्न झालं होतं। त्याने ते सोनं एका आरोपीकडे वितळवण्याकरता नेलं होतं। मग तो गुन्हा उघड झाला। त्यानंतर त्या सोने वितळवणारा जो आरोपी आहे त्याच्याकडे आम्ही विश्वासात घेऊन तपास केला, तर त्यांनी सांगितलं की 2 विधी संघर्षित बालक आहेत, तर ते मसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे करत आहेत। तर मग आम्ही त्या विधी संघर्षित बालकांना विश्वासात घेतलं, त्यांच्याकडे तपास केला, तर त्यांनी आमच्या मसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 4 गुन्हे केल्याचं कबूल दिलेली आहे। ते गुन्हे 23/2024, 45/2024, 90/2024 आणि 74/2024। तर या 4ही आपल्या 2ही विधी संघर्षित बालकांनी त्यातलं जो मुद्देमाल आहे तो देखील आम्हाला काढून दिलेला आहे। साधारण 68 ग्रॅम सोनं आम्ही त्यांच्याकडून रिकवर केलेलं आहे। एकूण 2,64,607 रुपयाचा माल आम्ही त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे। त्यांनी खरेदी केलेल्या या सोन्यातून काही मोटरसायकल देखील आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। मसरूळ पोलीस स्टेशनमध्ये भरपूर चेन स्नॅचिंगचे गुन्हे होत आहेत। आमचे उघड करण्याचे प्रयत्न महत्प्रयास चालू आहेत। आम्ही आणखी गुन्हे देखील उघड करण्याच्या मार्गावर आहोत आणि थोड्या दिवसात आमच्याकडे गोपनीय खबर मिळणार आहे आणि त्यावरून आणखी गुन्हे उघड होणार आहेत। तरी माझं मसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील विशेषतः महिलांना माझं आवाहन आहे की त्यांनी गळ्यामध्ये पंजाबी असेल तर त्यांनी दुपट्टा गळ्याभोवती घेतला पाहिजे आणि साडी असेल तर पदर गळ्यामध्ये घेतला पाहिजे, जेणेकरून त्यांचा सोन्याचा दागिना जो आहे तो उघडा राहणार नाही, तो झाकला जाईल आणि आरोपितांना गुन्हे करता येणार नाही। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अंधारी जागा आहे, ज्या ठिकाणी तुरळक रहदारी आहे, अशा ठिकाणी अंधाराच्या वेळेस प्रवास करणं शक्यतो टाळावं, असं माझं सर्वांना आवाहन आहे। धन्यवाद। याच्यात काय आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे का अजून? यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाही आहे, परंतु आमच्याकडे अजून काही गोपनीय खबर आहे, त्यातून आम्ही आणखी वेगळे आरोपी आणि वेगळे गुन्हे ओपन करणार आहोत। किती लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला होता? हा 2,64,607 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आम्ही। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।